नाही बोलण्याची कला. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव भिन्न असतो, पण काही लोक स्वभावाने इतके भोळे असतात की त्यांचा लोक गैरफायदा घेतात. अशा माणसांना कुणालाही नाही बोलायला आवडत नाही. तसेच त्यांना कुणाला नाही म्हणण्याची हिंमतही होत नाही. पण त्यांच्या या स्वभावामुळे ते स्वतःचेच नुकसान करून घेत असतात. तसेच स्वतःचा तणावही वाढवून घेतात. या स्वभावाच्या लोकांना त्यांनी नाही म्हटल्याने एखादा गुन्हा केला आहे असे वाटते. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, स्वतःसाठी व आपल्या नातेसंबंधांसाठी आपल्याला नकारही देता आला पाहिजे. मला कुणालाही नाही बोलायला होत नाही, मला कुणाला नाही म्हणायला त्रास होतो असं म्हणतात ना, की खूप चांगलं असणं हे स्वतःच्या नुकसानाचं कारण बनतं. नाही न बोलण्याची तुमची सवयही यापैकीच एक आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नाही कधी म्हणायचे हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण काही प्रसंगी हो म्हणणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. अशा परिस्थितीत या संधी समजून घ्या आणि नाही म्हणायला शिका. आज आम्ही तुम्हाला कधी, कुठे आणि कसे नाही म्हणायचे ते सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल व तुम्ही कोणत्याही तणावापासून दूर राहाल. एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमान त्याच्यासाठी सर्व काही आहे. म्हणूनच कोणतेही काम करताना जर तुम्ही तुमच्या स्वाभिमानाशी तडजोड करत असाल तर तुम्ही हे काम पूर्णपणे नाकारले पाहिजे. त्यामुळे स्वाभिमान लक्षात घेऊन बोलायचेच असेल तर न डगमगता बोला. लक्षात ठेवा की माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक क्षमता मर्यादित आहेत. सगळ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात तुम्ही या मर्यादा ओलांडल्यास आणि होय म्हणालात तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर तसेच मानसिकतेवरही होऊ शकतो. यामुळे तणाव, जळजळ आणि आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे ज्या कामात तुम्हाला तणाव वाटत असेल ते काम नाकारणेच शहाणपणाचे ठरेल. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे त्यांच्या संभाषणात आपला अधिकार व्यक्त करताना म्हणतात की मला नाही ऐकायची सवय नाही. अशा लोकांच्या इच्छा पूर्ण करताना काही लोक नाही म्हणायची कलाही विसरतात. मग यावेळी भीती किंवा धोका वाटू लागतो. म्हणून जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा नाही म्हणा. नाही म्हणण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व सरळ पुढे करणे, जेणेकरून तुम्हाला त्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. जेव्हा विश्वास डगमगतो ना, तेव्हा असे घडते की आपल्या प्रियजनांच्या बोलण्याचे आपल्यावर प्रभाव पडतात आणि आपण त्या कामांना हो म्हणतो ज्यावर आपला जराही विश्वास नसतो. परंतु यामुळे आपण आपले सुख आणि नातेसंबंध वाचवू शकत नाही, उलट त्यांना विनाशाकडे घेऊन जातात. त्यामुळे जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नाही तोपर्यंत हो म्हणण्याची चूक कधीही करू नका. वैयक्तिक जीवन असो किंवा व्यावसायिक, जेव्हा नातेसंबंधी विषारी होऊ लागतात तेव्हा नाही म्हणणे महत्त्वाचे असते. नात्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्यापासून अंतर राखणे केव्हाही चांगले. समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या सर्व गोष्टी मनापासून पाळायच्या असतील तर तुम्ही नाही म्हणावे. यामुळे तुम्ही काही काळ दुःखी व्हाल, पण रोजच्या तणावातून तुमची सुटका होईल. गेलेली वेळ परत कधीच येत नाही, म्हणून वेळेचा आदर केला पाहिजे. तुमच्याकडे वेळ नसेल तर दुसऱ्यांच्या कामाला नाही म्हणण्यात काही गैर नाही. अशा स्थितीत
तुम्ही नाही म्हटले नाही तर तुम्हाला तुमचे काम वेळेवर पूर्ण करता येणार नाही. मग तुमचे थेट नुकसान होते आणि आयुष्यात इतरांपेक्षा मागे राहण्याची शक्यता वाढते. म्हणूनच यशस्वी होण्यासाठी गरज पडल्यास नाही म्हणायला शिका. वैयक्तिक, व्यावसायिक आणि निरोगी नातेसंबंधासाठी नाही म्हणण्याची कला प्रत्येकाला अवगत असावी, जी कोणतीही व्यक्ती सरावाने स्वतःमध्ये विकसित करू शकते. ही कला विकसित झाली की माणसाला त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतात. जगाला सुखावण्याचे दडपण त्याच्या मनातून दूर होते. मग तो स्वतःच्या इच्छेनुसार, स्वभावानुसार आणि गरजेनुसार निर्णय घेतो. म्हणूनच नाही म्हणायला अजिबात संकोच करू नका. जेव्हा वेळ येईल तेव्हा प्रेमाने नकार समजावून सांगा. नकार देण्याचे धैर्य वाढवा आणि नंतर आपल्या निर्णयावर ठाम राहा. त्यामुळे आयुष्यात नक्कीच तुम्हाला फायदा होईल. वरील माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.